इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरांविरोधात गुन्हा दाखल। ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत धमकीचा फोन। कडक कारवाईची सावंतांची मागणी। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद। संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल राजकीय दबाव होता, हे चुकीचं नरेटिव्ह अमोल कोल्हेंचा दावा। तर शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचाही खुलासा। मसादोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे आंदोलनस्थळी। तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत, जरांगेंची टीका। फडणवीसांकडे दलाल फिक्सर पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचेच। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून राऊतांकडून अभिनंदन। MMRDAच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप। मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। स्वतःच्या कराराच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा कंपनीचा प्रयत्न। MMRDAचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बावनकुळे काल रात्री भेटले। सांगलीतल्या विकास कामांसाठी भेट झाल्याचा जयंत पाटलांचा दावा। तर बावनकुळेंकडूनही दुजोरा। शिवसेना भवनात ठाकरेंच्या नेते उपनेत्यांची बैठक। राज्यभर दौरा करण्याचा निर्णय। उपनेत्यांना विधानसभा आणि लोकसभा निहाय जबाबदाऱ्या देण्यात येणार। पुण्यातला गुंड गजा मारण्याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 3 गुंडांसह मोहरक्या मारण्यालाही अटक। त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र। तर मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचाही दावा। राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। महागाई भत्ता 50% वरून 53%। 1 जुलै 2024 पासून निर्णय लागू। आप सरकारच्या मध्य धोरणामुळे 2000 कोटींचा घोटाळा। कॅगचा अहवाल दिल्ली विधानसभेत सादर। गदारोळ करणारे आपचे 21 आमदार निलंबित। एकोणीसशे शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा। पालम कॉलनीनंतर सरस्वती विहार प्रकरणी दुसऱ्यांदा जन्मठेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।